तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आज पुन्हा एकदा चाललेलो आहे झोलाई देवीचा शेवटचा दिवस आज यात्रेचा आणि लाट आज फिरणार आहे। आणि बघा गेलं तर काल आपण बघितलं कशा प्रकारे देवाला लाइटिंग वगैरे केली होती, म्हणजे सुंदर एकदम सगळीकडे लाइटिंग दिसत, लांबनं देऊळ बघायला जे वाटत होतं एकदम भारी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच। आणि आज पालखी येणार, तिसरी पालखी म्हणजे ह्याची येणार आहे, गर्जाई देवीची पालखी येणार आहे आमरसमधून, ती आता आली असेल। आणि गळ टोचण्याचा कार्यक्रम आहे तो पण आपल्याला बघायला भेटेल तिथे। आणि म्हणजे धावजी देव जो आहे तो श्रीदेवी झोलाई आणि श्रीदेवी गर्जाई याचा भाऊ आहे। तर आता तिथे गेल्यानंतर आपल्याला काय माहिती भेटते ते तुम्हाला तिकडे गेल्यावर नक्की सांगेन मी। तर जाऊया आपण तिकडे आणि भेटूया। आपल्यासोबत आहे गप्पे आहे आणि पुढे तिकडे आबडे आहे, आबडे संघटनेचा अध्यक्ष। तर भेटूया आपण थोड्या वेळातच, व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। धन्यवाद। यांचं वास्तव्य परशुरामच्या कुशीमध्ये होतं। आयरे समाज आणि गावकऱ्यांच्या मदतीने 350 वर्षापूर्वी ते वारुट्या गावामध्ये आणलं गेलं। तिथपासून या देवीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। परशुरामचा धावजी, अमृतची गर्जाई आणि वालोची झोलाई ही बहीण भावंडं दर 3 वर्षांनी या देवीची जत्रा येते, त्याला सभा बोलतात। हजारो लोक या दर्शनाला येऊन त्या सणाचा लाभ घेतात। त्या तिन्ही देवांचा 3 वर्षांनी एकदा जत्रा येते। आमची पालखी त्यांच्या गावी जाते, त्यांची पालखी आमच्या गावी येते। असा हा समारंभ आमच्या गावामध्ये भांडणखंडा नाही, सगळे आदर्श गाव आहे आणि सगळे एकत्र येऊन चांगल्या रीतीने या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। तर लाट फिरवायचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे। आपल्याला यायला या साईडने आपण चढायला लागतो वरती, हे बघा। आणि या साईडने जाऊन त्या साईडने लाटेच्या त्या कोपऱ्यावर तिकडनं येऊन खाली उतरायला लागतं। त्यासाठी पण तुम्हाला जर लाटेवर चढायला असेल तर नोंदणी करायला लागते आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यात वरती चढू शकता। म्हणजे एकदम बरोबर आहे ती। काल जोरच पालखी आपल्याकडे श्रीदेवी धावजी आणि श्रीदेवी
तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.